आमदार देवेंद्र कोटे आपल्यासोबत आहेत। आज विधान परिषदेचं मतदान सुरू आहे। एकूणच आपल्या सगळ्यांना माहीत असेल की भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांच्यात ही थेट फाईट आहे। भाजपनं मतविभाजन होऊ नये किंवा क्रॉस वोटिंग होऊ नये म्हणून जोरदार फिल्डिंग लावली आहे। दादा, या संदर्भात नक्की काय सांगेल, कसं नियोजन केलं आहे? प्रथमतः आवर्जून सांगेल की कुठलीही फाईट वगैरे काय नाही, निवडणूक एकतर्फी आहे। खूप मोठ्या फरकाने भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊतसाहेब निवडून येतील। एकंदरीत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जात असताना त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनेचं पालन या ठिकाणी होतं आहे। आणि भारतीय जनता पार्टी हा आपल्याला कल्पना आहे की शिस्तीचा पक्ष आहे। आमचे सगळे मतदार हे शिस्तीचं पालन करून आज या ठिकाणी मतदानालासुद्धा कशा पद्धतीने येऊन शिस्तीत मतदान झाले ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। मी पुन्हा एकदा जबाबदारीने सांगेल की जो विश्वास पालकमंत्री साहेबांनी व्यक्त केला आहे तो उद्याच्या 22 तारखेच्या निकालातनं सर्वांना दिसून येईल करून। दादा, आपण म्हणताय की ही निवडणूक एकतर्फी आहे, तर 15 दिवस झालं पालकमंत्री तळ ठोकून सोलापुरात आहेत। आपण एवढं मोठं नियोजन करताय, आजही हेरिटेजमध्ये सगळ्या आपल्या नगरसेवकांना एकत्रित ठेवून सूचना देऊन इथं आणण्यात आलं। असं मी पुन्हा सांगेल की मी सांगितलं की भाजप पक्ष हा शिस्तीचा आहे। ही निवडणूक केवळ द्वेषापोटी पालकमंत्र्यांच्या वर असलेला व्यक्तिगत द्वेष यामुळं ही निवडणूक या ठिकाणी लादण्यात आली। एकदा निवडणूक लागली की मग ती आपल्या ठरलेल्या पद्धतीने आपण ती लढायची असती। त्यात कुठलीही गफलत न राहता आपण ज्या ज्या गोष्टी निवडणुकीसाठी दक्षता घ्यावी लागते ती सगळेच पक्ष घेत असतात। आणि भाजप तर हा विशेषतः खूप शिस्तीचा पक्ष असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टींचं पालन या ठिकाणी झालेलं आहे। परंतु निकालातनं निश्चित आपल्याला दिसेल की ही निवडणूक पूर्ण एकतर्फी गेली। दादा, ही जी निवडणूक आहे ती राजेंद्र राऊत विरुद्ध वसंत नाना देशमुख अशी आहे की पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील आहे? निवडणूक ही उमेदवारांमध्येच असते, पण काही लोक स्वतःला अस्तित्वापेक्षा खूप मोठं समजून ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात। परंतु ह्या सगळ्या लोकांची जागा त्यांना उद्याच्या 22 तारखेला दिसून येईल करून। आपण एवढं जे नियोजन केलं आहे यातून काय अंदाज आहे आपलं की सीट जी आहे किती मताधिक्यांनी विजयी होईल असं वाटतं? मी बोलण्यापेक्षा पालकमंत्री साहेबांनी जो आकडा दिलेला आहे तो आकडा आपण बातमीसाठी तयार करून ठेवावा आणि तो 22 तारखेला आपण प्रसारित करावा करून। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क: 9607151719।